रघुनाथने लग्नाला नकार दिलाय, म्हणजे आता आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. हरकत नाही, माझे प्रयत्न तर सुरूच आहेत. ज्योतिराव, आजवर तुम्ही किती तरुणांना विचारलं, काय झालं? नकारच दिला ना त्यांनी. अहो, हे प्रत्येक वेळी होतच राहणार. एक वेळ मुलगा तयार होईल, पण समाज, त्याचे आई वडील त्याच्यावर दबाव आणतच राहतील. आता हा रघुनाथच बघा, फितलाच ना शेवटी. रघुनाथ फितला नाहीये. मी लग्नाला तयार आहे. काल रात्री मी मामांचा विचार केला, पण आज सकाळी तुमच्यातला आणि मामांच्या मधला वाद ऐकला आणि त्यातूनच मला तुमचे विचार खऱ्या अर्थानं लक्षात आले. मनापासून काही करण्याची इच्छा असेल तर आपल्या माणसांशी आधी संघर्ष करावा लागतो हे पटलं. तुम्ही आधी सांगितलं होतंच, पण आज तुम्ही म्हणालात बालविधवा विवाह कायदा झाला आहे म्हणून. हे ऐकून बळ वाढलं. आणि कायदा झाला याचाच अर्थ काय? की हा फक्त एक दोघांनी केलेला वेडेपणाचा विचार नाही, तर समाजाकरता अत्यंत आवश्यक असणारा हा बदल आहे. आणि ह्या बदलावर अनेक लोकांनी अनेक बाजूंनी विचारही केलेला आहे. आणि समाजात हा बदल घडावा याकरता तर आम्ही धडपड करतोय. तुमच्यासारखी धडपड मला जमेल की नाही माहित नाही, पण या तुमच्या धडपडीचा मी भाग असायला हवं असं मला वाटतं. माझ्या वाटण्याला कृतीची जोड द्यायला हवी आणि ती मी देणार. ज्योतिराव, आज मी तुम्हाला शब्द देतो, मी लग्नाला तयार आहे आणि त्यासाठी मी माझ्या मामांचे घर सोडून आलेलो आहे. रघुनाथ, तू जर तुझ्या निर्णयावर ठाम असशील तर इथून पुढची तुझी सर्व जबाबदारी आमची. त्या दिवशी म्हणाला होतात ना, मनापासून पटत असेल तर मदत करा, आता नाही म्हणू नका. मारा. हो, हो, काय करताय? या, मला मारण्याकरता तुम्हाला कोणी धाडलंय हे मला पक्क ठाऊक आहे, पण हे काम तुम्ही का करताय हे तुम्हाला ठाऊक आहे का? नाही. कारण माहित नसताना हे काम पत्करलत का? पैक्यासाठी आणि कशासाठी? पैशासाठी ना? मग या, मला माराच. अहो नाही, तुम्ही. मला मारून जर ह्यांना पैसे मिळणार असतील तर मी मरायला तयार आहे. पण यातनं तुम्हाला जे पैसे मिळतील त्याची दारू पिऊ नका, ते इकडं तिकडं उडवून टाकू नका. त्याऐवजी तुमच्या मुलांना शाळेत घाला, त्यांना कुठल्या तरी कौशल्याचं शिक्षण द्या, म्हणजे आता तुम्ही जे काम करताय ते त्यांना करावं लागणार नाही. अंधारात लपून कुणाचा तरी खून करायला त्यांना यावं लागणार नाही. माफी करा. वय, तुमच्यासारख्या देव माणसाच्या जीवावर उठलो आम्ही. त्या केशव भट्टामुळे उठलो, त्याला जाऊन संपव. थांबा थांबा थांबा. आबानू, जसे मला मारून माझे विचार संपायचे नाहीत, तसंच केशव भट्टाला मारूनही त्यांचे विचार संपणार नाहीच आहेत. त्यांचे विचार जर संपवायचे असतील तर तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण घ्या म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की माणसाला मारण्यापेक्षा त्याच्यातल्या वाईट विचारांना मारणं हे किती गरजेचं आहे. शिक्षणामुळे येणारा शहाणपणा काय असतो हे त्यांना दाखवून द्या. अरे काय करताय? उठा उठा, उठ उठ.
सांगताव ते कबूल आहे पर अहो पण आता आम्ही इतकं मोठं झालो, असं लहान मुलांवानी कुठं शिकायचं? शिकायचं असेल तर लहान व्हावंच लागतं. तुमच्यासारखीच उशिरा लहान झालेली काही लोक आहेत, तुम्ही त्यांच्या बरोबर शिका. म्हणजे मोठ्या एरंड्यावानी वाढलेल्या माणसांची बी शाळा आहे. आहे तर मग आम्ही बी शाळेला येणार. निघा आता. पण जसे आलात तसेच जा, कुणालाही न उठवता. हे दोघ जण आता आपल्या शाळेत येणार आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल इतरांचा वेगळा दृष्टिकोन व्हायला नको. त्यामुळे आपण झालेली गोष्ट कोणालाही सांगूया नको. माई माई अव इथं बघा काय चाललंय, बाहेर या. घरात राहू नका, बाहेर या. पारू उगा आरडावरडा करू नगस. मी बोलले हाय साविशी, आणि उगा त्या लग्नाचा इशे काढून पुन्हा पुन्हा बोलू नगस तू. अहो हे बघा तर पहिले काय हाय ते. माईला कशा पायी दाखवतेस? तिला कुठं वाचता येतं या? तुझ्या लाडक्या सुनेला दाखव की, ती वाचून दाखवल तुला. तिला समज वाचता येतं या. हे बघा, हे फक्त आम्हालाच नाही समद्या गावभर वाटलंय. विधवा विवाहास मदत करणारा पापाचा भागीदार होईल. मदत करणाऱ्या माणसाच्या घराची राखरांगोळी होईल. बघितलं, समद्यासनी ताकीद दिली या, जो कोणी विधवेच्या लग्नाला मदत करेल तो पापाचा वाटेकरी होईल म्हणून. इथं तर समद घरच त्यात गुतलंय, म्हणजे घराचं काय होईल माई? आबा, पर मी आता इथं राहू शकत नाही. आणि असं बी तू या घरामध्ये कुठे राहतोय? अहो घोटाळत बोलू नका. जे काय बोलायचंय ते चटचट बोलत जा की. आम्हाला घरात नाही, आम्हाला पुण्यातच राहायचं नाहीये. जा की, जिकडे जायचंय तिकडे जा. मला कशा पैसे सांगताय? वाटणीचं तोंडून निघल तर शपथ. त्यावेळी मुग गिळून गप्प बसून राहायचं. वाईट व्हायला पारू हायच. म्हणजे तुम्ही वाटणीचं मागाया आलाय? मला ह्यात रस नाही. मी जाते आतवाई. हो ग बाय हो, तू जा. मी आज आदाशी हाय ना, तुला कशा पायी रस असल? तू वाड्यात आली ना, मला बाहेर काढलंस. पर जे काय ठरल ते ऐकून जा. मागवून कान भरत बसशील. नाही भरणार कान. आबा माई मोठे, ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे. आबा, आम्हाला आमचा हिस्सा देऊन टाका. राजा, म्या जोवर जीत आहे तोवर या घराची वाटणी होणार नाही. इथं राहायचंय कुणाला आबा? घर नकाच वाटू. बघ मळा, त्याचं कसं आहे आबा? तुम्ही ज्योतीला कायम पाठीशी घालत आलात, म्हटलं ह्यो दिस उगवणार होताच की. आता काय ते ठरवा. मळ्याचा किती वाटा कुणाला द्यायचा त्यो? त्याची काहीही गरज नाही. मी माझा हक्क सोडला. तसं कागदावर रीतसरपणे लिहून देतो.
चला सावित्री, आपले विरोधक गावभर जोरदार तयारी करतायत. गावातल्या सगळ्या भिंतींवर अच्छा, हे इथवर सुद्धा पोचलं वाटतं. मी हेच सांगणार होतो. आता चला, आपल्याला सुद्धा जोमानं तयारी करायला हवी. हो. रघुनाथा, रघुनाथा बाळा, मला क्षमा कर. अरे मीच करंट आहे. भाच्याचे सुख, भाच्याचा आनंद मला कळलाच नाही. तुझी आई जर आज इथे असती ना, तर या नालायक भावाचे चांगलेच कान उपटले असते तिने. क्षमा कर बाळा, मला क्षमा कर. काय झाले? तू मग क्षमा का करत नाहीस? तुझा विश्वास बसत नाहीये का? तू क्षमा करत नाहीस याचा अर्थ माझा पश्चाताप तुला ढोंग वाटते आहे. अरे तुझा मामा भर रस्त्यात तुझ्या समोर हात जोडून उभा आहे. मी आणखी काय करावे म्हणजे तुझा विश्वास बसेल बाळा? लोटांगण घालू का तुझ्या समोर? ठीक आहे, लोटा. मामा 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 मामा, पाया कसला पडताय? आणि रघुनाथा काय? नेहमीसारखं रघु म्हणा. मी तुझ्या आईच्या भूमिकेतून विचार करायला हवा होता रे. अंमळ चुकलेच माझे. तुझी आई जर आज इथे असती तर तिला किती आनंद झाला असता, अभिमान वाटला असता. ती जशी तुझ्या ह्या लग्नाला आनंदाने तयार झाली असती, तसेच मी देखील तयार व्हायला हवे होते तुझ्या या लग्नासाठी. मला खरंच आश्चर्य वाटतंय की तुम्ही आणि हो हो, अगदी रास्त आहे. म्हणजे 16 आणे सत्य आहे. मला आणि पश्चाताप शक्यच नाही ना. म्हणजे तुझा विश्वास न बसणे हे अगदी साहजिक आहे रघु. बघ, आता रघु म्हटले बरं का बाळा तुला, रघुनाथ नाही. मनास काय पटते यापेक्षा लेकराचे सुख आई आधी पाहते. मीही तेच करायला हवे होते, पण स्वतःच्याच विचारांना महत्व देत बसलो. नाही नाही नाही, तुझ्या आईला तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलो नाही रे मी बाळा आता. रघु, हवं तर तू शिक्षा दे मला, पण पापक्षालन म्हणून तुझे लग्न मज लावू दे. मामा, शिक्षा काय? आणि मी काय तुम्हाला शिक्षा देणार? काहीतरीच काय? नाही 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 नाही, मग मीच मला शिक्षा करून घेतो. मामा मामा मामा, तुम्ही मनापासून माझ्या लग्नाला तयार झालात ह्याचंच खूप बरं वाटतंय. तुमच्या आशीर्वादाशिवाय पूर्णत्व नाही. आशीर्वाद द्या. रघु, आता बघस तू, तुझ्या ह्या लग्नाला मी किती आणि कसे आशीर्वाद देतो ते. कल्याण मस्तो, आयुष्यमान भव बाळा. माई माई माई, जे झालंय ते तुम्ही विसरून जा. जी गोष्ट आठवून त्रास होतो ती गोष्ट आठवायचीच कशाला? अगं, मन म्हणजे काही वस्तू आहे का? काही इकडनं उचलली आणि तिकडे ठेवली. यावर उपाय काय ठाऊक आहे का? दुसऱ्या एखाद्या चांगल्या गोष्टीचा विचार करायचा. तुम्ही नर्मदा आणि रघुनाथच्या लग्नाचा विचार करा. त्यांना आशीर्वाद देणारे तुम्हीच तर आहात. तू गायशे बदलू न ग. हे पोरगा असा कसा ग? तुझ्याशी काही बोलला नाही, यांना काही विचारलं नाही, असं कसं हक्कावर पाणी सोडलं त्यानं? आई, मळे पैसा यापेक्षा इतर गोष्टी यांच्यासाठी जास्त महत्वाच्या. हक्क सोडल्यानंतर तोच विषय घेऊन बसले नाहीत. ते नर्मदाच्या लग्नाचा विषय काढला. तुम्ही आशीर्वाद. तू गा तेच बोलू न ग. माझ्याकडनं उगा काही वदवून बी घेऊ नगस. माई, आमच्या पिढीपेक्षा तुमच्या पिढीने या गोष्टीचं जास्त समर्थन करायला हवं. कारण तुम्ही अशा कित्येक अजाण विधवांना पाहिलंय, त्यांनी त्यांचा जीव गमावलेला पाहिलाय. माई, आपण त्यांचं लग्न लावतोय म्हणजे आपण त्यांना मान मिळावा, त्यांनी सुखी व्हावं, त्यांना त्यांचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करता यावं, यासाठी हे सगळं करतोय. आणि माई, एका स्त्रीला उभारी मिळावी यासाठी दुसऱ्या एका स्त्रीने जर तिला मदत केली तर यापेक्षा आणखीन चांगली गोष्ट काय असणार आहे? तुम्ही कितीही दाखवा तुमचं लक्ष नाहीये, पण मला ठाऊक आहे तुमचं लक्ष आहे. आणि अखेरचं सांगते, नर्मदा आणि रघुनाथचं लग्न तुमच्या आशीर्वादानेच पार पडणार. आणि आपल्या या कृतीचा एक दिवस तुम्हाला नक्की अभिमान वाटेल. पण ह्या सगळ्यामध्ये या विवाहाच्या बाजूने अनेक पुरोगामी मंडळी आहेत.
ही फार जमेची बाजू आहे. स्वतः लोकहितवादी आहेत. हो, आणि गोखलेंनी त्यांच्या वाड्यात लग्नासाठी परवानगी दिली हे बरं झालं. सखा, आता आणखीन काय राहतंय? सगळं विकत घेता येईल, पण लग्न विधीसाठी ब्राह्मण कुठून आणायचा? तो काही फार महत्वाचा प्रश्न आहे असं मला वाटत नाही. महत्वाचा प्रश्न हा आहे की केशव भट मामांनी मुहूर्त बघितलाय आणि अहो उद्याचाच सगळ्यात चांगला मुहूर्त आहे. आपण उद्याच लग्नाचे सगळे विधी करू शकतो. हे असं केशव भट म्हणाले? आणि एवढ्या घाईघाईत लग्न कसं शक्य आहे? आम्ही गोखलेवाड्यात लग्न लावायचे ठरवले आहे. अहो मग गोखलेवाड्यात करू. मी मामांना तसं सांगतो ना. मामा म्हणालेत की सगळी तयारी ते करणार आहेत. तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ घेऊन यायचंय. एवढा मोठा बदल एका दिवसात? ते तुम्हाला भेटल्यावर सांगतील. काहीतरी धर्मसभेत अपमान झाला की असंच काहीतरी आहे. अहो ते तुमची क्षमाही मागणार आहेत. बरं मी येतो. मामाने तातडीने परत बोलवलंय. माझी आई देवाने मला परत दिली असं वाटतंय. एका आईला आपल्या मुलीची पाठवणी करत असताना जे वाटेल तसंच मला आत्ता वाटतंय. हा निर्णय घेण्यासाठी खूप हिंमत दाखवावी लागते. अशीच हिंमत तुला तुझ्या पुढच्या आयुष्यात दाखवायची. हा कुंकवाचा लाल रंग म्हणजे फक्त त्यागाचंच नाही तर शौर्याचंही प्रतीक आहे. आपल्या कपाळावरचं कुंकू जपण्यासाठी आपण सगळ्या बायका झटत असतो. कठीण प्रसंगाला हिमतीनं सामोरं जाण्याची शक्ती आणि वेळ प्रसंगी एका मोठ्या ध्येयासाठी त्याग करण्याची तयारी, हे दोन्ही तू उत्तम सांभाळलंस. घे कुंकू. पुन्हा आयुष्यात कुंकवाला स्पर्श करेन असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. हे शक्य होतंय तुम्हा दोघांमुळे. तुमचे उपकार बघ. आत्ता आपलं मानत होतीस आणि आत्ता लगेच पर्क केलंस. सावी, अगदी नक्षत्रवाणी दिसतीस बघ. सांग तुझ्या पोरीला का निस्तीच आई म्हणू नगस मला. माहेरपणाला इथेच ये म्हणाव तिला. झालं वय. मला वाटलं आता सांज पातूर तुमची तयारीच चालणार आहे. चला चला आता निघाया हवं. नवरा मुलगा तिकडे वाट बघून सुकला असेल. सुखी राहा बाई. नवा संसार सुखान करा. चला निघूया. प्रत्येक बाळाला असं वाटत असतं त्याच्या पोरानं त्याच्या पावलावर पाऊल टाकून मोठं. पर आपला ज्योती इतका मोठा झाला आहे की त्याच्या पावलावर पाऊल ठेवून अख्खा समाज पुढे चालायला लागेल.